नमस्कार, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कामगार कल्याण, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याविषयी माहिती घेणार आहोत. कामगार कल्याणाचा निश्चित अर्थ स्पष्ट करता येत नसला तरी सर्वसाधारणपणे विश्रांती, करमणूक, उपाहारगृहे, आरोग्यविषयक व इतर वैद्यकीय सोयी, वाहतुकीच्या सोयी व इतर निवासाची सोय इत्यादी बाबींचा समावेश कामगार कल्याणामध्ये करता येईल. कामगारांमधील नैराश्य कमी होऊन त्याच्या कौटुंबिक चिंता होऊ नये, त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडून यावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे यासाठी ज्या सुधारणा हाती घेतल्या जातात अशा सर्व सुधारणांचा कामगार कल्याणामध्ये समावेश होतो. कामगारांची कार्यक्षमता, उत्पादकता आणि त्यांचे स्वास्थ्य वाढविणारे उपाय यामध्ये समाविष्ट असतात, जेणेकरून कामगार आणि मालक यांच्यामधील संघर्ष कमी होऊन औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते. कामगार कल्याणाच्या व्याख्या. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे दिल्ली येथील अधिवेशन 1947 यानुसार व्याख्या: कारखान्यात कामगारांसाठी किंवा कारखान्याभोवती त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ज्या सेवा, सोयी व संधी मालक स्वखुशीने उपलब्ध करून देतात व ज्यायोगे कामगार निरोगी व सुसंवादवादी वातावरणात उत्पादन करू शकतात त्यांना कामगार कल्याण म्हणावे. दुसरी व्याख्या आहे मजूर मंत्रालयाच्या रेगी समितीचा अहवाल 1946. कामगारांच्या बौद्धिक, शारीरिक, नैतिक आणि आर्थिक विकासासाठी जे प्रयत्न मालक, शासन अथवा इतर संस्था करतात आणि जे प्रयत्न केवळ कायद्यांची अंमलबजावणी म्हणून अथवा कराराची अंमलबजावणी म्हणून न करता स्वखुशीने केले जातात त्यांना कामगार कल्याण म्हणता येईल. तिसरी व्याख्या आहे कामगार नेते कै नाम जोशी. कारखानदारी कायदा आणि तत्सम कायदे या दिलेल्या कामगारांच्या किमान स्थितीबाबतच्या नियमाव्यतिरिक्त जे फायदे व सोयी सुविधा मालक स्वखुशीने कामगारांना देतात त्यांना कामगार कल्याण म्हणावे. चौथी व्याख्या आहे भारत सरकारची कामगार कल्याण समिती 1969. कामगार कल्याणात पुढील सेवा आणि सवलतीचा समावेश होतो: कारखान्यातील उपाहारगृहे, विश्रांतीगृहे आणि मनोरंजनाच्या सोयी, वैद्यकीय आणि स्वच्छतेची व्यवस्था, कारखान्याकडे येण्या जाण्याची वाहतुकीची सोय, सामाजिक सुरक्षा इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कामगार कल्याणाची व्याप्ती बघूया. समाजात कामगार कल्याणाबाबत उदार दृष्टिकोन नसल्यामुळे, मालक वर्गांचे विचार प्रगत नसल्यामुळे, कामगारांना स्वतःलाच स्वतःचे न्याय हक्क आणि सामाजिक जबाबदारी नसल्याने कामगार कल्याणाचा किमान कार्यक्रम काय असावा हे सांगणे आवश्यक आहे. कामगार कल्याणामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा आणि त्याबरोबर त्यांच्या आशा आकांक्षांचा विचार करणे आवश्यक आहे. कामगार कल्याण कार्यक्रम सुरू करताना त्यांची स्थिती, गरजा आणि त्यांची कोणत्या दिशेने प्रगती करायची आहे याचा विचार करून कार्यक्रमांचे नियोजन करायला हवे. म्हणून कामगार कल्याणाचा विचार हा प्रामुख्याने त्यांच्या राहणीमानाच्या दृष्टीने करावा. कामगारांच्या किमान गरजांचा विचार करताना त्यांच्या शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक उन्नतीचा विचार करावा लागतो. श्रम चौकशी समितीने कामगार कल्याण या संज्ञेमध्ये प्रामुख्याने निवासाची सोय, वैद्यकीय सोयी, शैक्षणिक सोयी, उपाहारगृहांची सोय, विश्रांतीगृहे, करमणुकीच्या सोयी, आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था, पाळणागृहे, सहवेतन सुट्ट्या आणि सामाजिक विम्याच्या योजनेचा अंतर्भाव केलेला आहे. आता आपण कामगार कल्याणाचे स्वरूप बघूया. कामगार कल्याणाचा परिहारात्मक विचार करणे शक्य आहे. शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे कामगारांच्या जीवनावर जे अहितकारी परिणाम होत असतात ते परिणाम टाळण्याकरिता कामगार कल्याणाचा उपयोग करता येईल. आजच्या उद्योगप्रधान संस्कृतीमध्ये कामगाराला अतिशय महत्वाचे स्थान आहे. मध्ययुगातील राजेशाही आणि सरंजामशाही नष्ट झालेली आहे. अनियंत्रित भांडवलशाही आणि समाजवाद या निष्ठेवर आपला विकास करू पाहणाऱ्या देशामध्ये कामगार कल्याणाला फार महत्व आहे. समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या मालकीचे सहकारी तत्वावर केलेले अथवा नियंत्रित खाजगी मालकीचे उत्पादन आवश्यक आहे. उत्पादन, वितरण, विक्री आणि उपभोग या साऱ्या आर्थिक व्यवहारांच्या पाठीमागे
एक सामाजिक न्यायाची भावना निर्माण करायची आहे आणि याकरता कामगार, शासन आणि मालक यांनी एकत्रित येऊन कामगार कल्याणाचे नियोजन करायला हवे. कामगार कल्याण कार्य करणाऱ्या संस्था वैधानिक कामगार कल्याण कार्य, ऐच्छिक कामगार कल्याण कार्य आणि पारंपरिक कामगार कल्याण कार्य करतात. त्यांचे फायदे कामगारांना मिळतात. कारखान्यांतर्गत कामगार कल्याण कार्यक्रम, कारखान्याबाहेरील कामगार कल्याण कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रम राबविताना सरकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटन इत्यादी संस्था सामाजिक जबाबदारीचे तत्व, उत्तरदायित्वाचे तत्व, व्यक्तीकरणाचे तत्व, एकसूत्रीपणाचे तत्व, सेवा संघटन तत्व आणि सर्वस्पर्शी कार्यक्रमाचे तत्व यांचे पालन करून कामगार कल्याण कार्यक्रम राबविला जातो. आता आपण कामगार कल्याण विषयक कार्य बघूया. त्यामध्ये पहिला, कारखान्याअंतर्गत कामगार कल्याण कार्यक्रम. कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, आवार स्वच्छ ठेवणे, कामाच्या वेळी लागणाऱ्या सुविधा आणि सुखसोयी पुरविणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सोयी पुरवणे, हवा, धूळ, गंध, वाफ, तापमान इत्यादी पासून संरक्षण करणे, कामाचे तास, सुट्टीच्या वेळा, कामामध्ये लागणारा खंड इत्यादी बाबी ठरवणे, कामगाराला औद्योगिक सुरक्षिततेची साधने पुरवणे, उदाहरणार्थ पोलादी मुखवटे, शिरस्त्राणे, हातमोजे, पायमोजे, संरक्षक बूट, चष्मे, यंत्राची काळजी घेणे, जाळी बसवणे, रक्षक लावणे इत्यादी सुरक्षेची साधने उपलब्ध करून देणे, कामाच्या ठिकाणी प्रथमोपचाराची व्यवस्था करणे, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींची व्यवस्था करणे. दुसरा आहे कामगारांच्या स्वच्छतेच्या सोयी पुरवणे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, पाणी थंड किंवा गार करण्याची व्यवस्था करणे, पाणी गरम करण्याची व्यवस्था करणे, हातपाय धुण्यासाठी जागा निश्चित करणे, अंघोळ करण्याची जागा, थुंकण्याची जागा, संडास करण्याची जागा, कचरा पेट्या ठरवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, फिरते आणि स्थायिक उपाहारगृह बांधणे, अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करणे, कपडे बदलण्यासाठी खोली आणि विश्रांतीगृह उपलब्ध करून देणे इत्यादी. कामगारांना आरोग्यासाठी सोयी सुविधा. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करणे, लसीकरणाची सुविधा उपलब्ध करणे, आपत्कालीन मदत, जटिल आजारासाठी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य शिक्षणाची व्यवस्था, कुटुंब नियोजन आणि कल्याण कार्यक्रमाच्या सुविधा पुरवणे. स्त्रिया आणि मुलांच्या कल्याणाच्या सोयी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तपासणीची व्यवस्था करणे, प्रसूतीसाठीची व्यवस्था करणे आणि बाळंतपणाची रजा मंजूर करणे, बाल संगोपनासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण व्यवस्था करणे, पाळणा घरे चालवणे, स्त्री शिक्षण देणे, माता बाल संगोपनाचे कार्यक्रम राबवणे, स्त्री कामगारांसाठी स्वच्छता, भोजन, विश्रांती इत्यादी स्वतंत्र व्यवस्था करणे, स्त्री व मुलांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवणे. कामगारांना मनोरंजनाच्या आणि खेळाच्या सुविधा, खुले आणि बंदिस्त नाट्यगृह बांधणे, चित्रपटगृह बांधणे, खुल्या जागेतील विविध क्रीडा प्रकारासाठी सेवा सुविधा उपलब्ध करणे, बंदिस्त जागेतील विविध क्रीडा प्रकारासाठी सेवा सुविधा उपलब्ध करणे, करमणूक आणि मनोरंजनासाठी विविध सुविधा पुरवणे. कामगारांना नोकरविषयक माहिती पुरवणे, कामगारांच्या कामातील प्रगती तपासणे, कामगारांना वरचे जागेवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, कामगारांना प्रशिक्षण, शिक्षण संधी उपलब्ध करून देणे, कामगारांना कामाशी आणि वातावरणाशी समन्वय साधण्याचे शिक्षण देणे, कामगारांना पर्यवेक्षण, निरीक्षण आणि व्यवस्थापन किंवा मालक यांच्याशी समन्वय साधण्याचे ज्ञान देणे, कामगारांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे, कामगारांना बचत आणि काटकसर करण्यासाठीच्या योजना राबवणे, कामगारांच्या सहकारी पतसंस्था स्थापन करणे, कामगारांसाठी ग्राहक सहकारी भांडार स्थापन करणे, कामगारांना कमी किमतीत वाहतूक आणि दळणवळणाच्या सेवा उपलब्ध करून देणे, चांगल्या कामाला उत्तेजन देणे, कामगारांना बक्षीस किंवा पारितोषिक योजना लागू करणे, अपघात झाल्यास नुकसान भरपाई देणे, कामगारांच्या कुटुंबाला विविध स्तरावर मदत आणि सहाय्य करणे, कामगारांच्या बेकारी विरुद्ध तरतूद करणे, उदाहरणार्थ बेकारी भत्ता, आरोग्यविषयक सुविधा करणे, उदाहरणार्थ आरोग्य विमा, कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन,
सानुग्रह अनुदान इत्यादी संबंधीच्या तरतूद, कामगारांना कुटुंबाचे अंदाजपत्रक करण्याचे प्रशिक्षण देणे, कारखान्याबाहेर कामगार कल्याण विषयक कार्यक्रम, कामगारांच्या कुटुंबासाठी घर बांधणी कार्यक्रम राबवणे, कामगार आणि कामगारांच्या कुटुंबासाठी आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन सेवा सुविधा, रुग्णालय बांधणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कुटुंब नियोजन केंद्र सुरू करणे, आरोग्य तपासणी केंद्र चालवणे, आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र चालवणे, कामगार आणि कामगारांच्या कुटुंबासाठी शिक्षण विषयक सुविधा उपलब्ध करून देणे, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र शिक्षण संस्था इत्यादी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वाहतूक, उदाहरणार्थ रस्ते, रेल्वे, जहाज, हवाई इत्यादी वाहतूक सेवा, दळणवळण, उदाहरणार्थ डाक, तार, बिनतारी संदेश, दूरध्वनी, फॅक्स, इंटरनेट इत्यादी दळणवळणाच्या सेवा उपलब्ध करून देणे, कामगारांसाठी पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहतूक, कचरा व्यवस्था, प्रकाश योजना, क्रीडांगणे, बाग बगीचा, मनोरंजन, करमणूक केंद्र इत्यादी सोयी देणे, कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, छंद वर्ग चालवणे, अभ्यास मंडळ चालवणे, संगीत, कला, नाट्य, साहित्य यासाठी खुला रंगमंच निर्माण करणे, राष्ट्रीय सण साजरे करणे, सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाचा विकास कार्यक्रम राबवणे, युवक युवती मंडळ, पुरुष व महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिकांचे मंडळ चालवणे, प्रतिनिधी सभा घेणे, सामाजिक सेवा सुविधा संबंधी चर्चा करणे इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.